वन्यजीव प्राणी हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. हिंस्र पशु असो किंवा तृणभक्षी प्राणी असो, सगळे प्राणी म्हणजेच की जंगलाचं वैभव असते. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्र हे त्याच प्रकारचे वैभवशाली वन्यजीव संपन्न असलेले सुंदर असे जंगल आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात विविध हिंस्र तसेच तृणभक्षी प्राणी हे निवास करतात. हे जे आपण व्हिडिओ बघतो आहे हे तात्पुरते मी संग्रहित चित्र घेतलेले आहे. पुढे आपला व्हिडिओ मी यासोबत सुरू करत आहे आणि तो व्हिडिओ आहे वन्यजीव प्राण्यांना जंगलामध्ये नसलेल्या पाण्यासंदर्भात. आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलं असेल की मुक्ताईनगर वनपरिक्षेत्राअंतर्गत तसेच वडोदा वनपरिक्षेत्राअंतर्गत कुठेही पाणी नसल्याने वन्यजीव प्राण्यांची अक्षरशः भटकंती सुरू होती. या भटकंतीमुळे प्रसंगी वन्यजीव प्राण्यांचा जीव देखील जाऊ शकतो. बघू शकतो आपण या ठिकाणी हे डोलारखेडा जंगलातील प्राणी आहेत आणि ते धावत आहेत. या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये विविध बातम्यासुद्धा आलेल्या होत्या. यामागील कारण असं होतं की या वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याला पाणीच उपलब्ध जंगलामध्ये नव्हतं. पाणवठे पूर्णपणे कोरडे पडलेले होते. मात्र आपण आता बघू शकतो टँकरद्वारे पाणवठे हे भरले जात आहेत. वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंके तसेच मुक्ताईनगरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे यांनी सुरुवातीला स्वखर्चातून आणि चॅरिटीमधून हे पाणवठे वन्यजीव प्राण्यांसाठी सुरू केलेले आहेत आणि कोरडे पडलेले पाणवठे आता या ठिकाणी हिरवळ दाटायला सुरुवात होणार आहे. यामागील आपण बघू शकतो की प्राणी हे विविध ठिकाणी राहून हिंस्र प्राण्यांपासून बचाव करून पाण्याच्या पाणवठ्याकडे धावत येतात. हिंस्र प्राण्यांनासुद्धा पाणवठ्याकडे येणाऱ्या प्राण्यांमुळे शिकार मिळते आणि त्यांचासुद्धा चरितार्थ हा भागवला जातो. या डोलारखेड्याच्या जंगलामध्ये हा जो व्हिडिओ आपण बघतो आहे हा व्हिडिओ खरोखर स्तुत्य उपक्रम म्हणून आपण बघू शकतो. वन अधिकाऱ्यांमार्फत सर्वसामान्य मुक्या प्राण्यांच्या जीवासाठी रक्षणासाठी केलेला हा प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पट्टेदार वाघापासून ते मोठ्या प्रमाणात विविध वन्यजीव प्राणी निवास करतात. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणवठे भरण्यास सुरुवात केलेली असली तरीसुद्धा नुकत्याच आलेल्या माहितीनुसार जळगावचे उपवनसंरक्षक राम धोत्रे यांनी देखील या संदर्भात प्रस्ताव मागवलेले आहेत व लवकरात लवकर जवळपास 35 ते 45 एवढे पाणवठे केवळ एकट्या वडोदा वनपरिक्षेत्रात आणि जवळपास 40 पाणवठे हे मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात आहेत. त्यामुळे या सर्व वन्यजीव प्राण्यांची तहान नक्कीच भागणार आहे एवढे मात्र नक्की. वन्यजीव प्राणी हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठीच नव्हे तर मनुष्य प्राण्याच्या जीवनावर देखील चांगला परिणाम घडवणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्राणी असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाचे रक्षण करणे अर्थातच निसर्गाचे रक्षण करणे होय आणि निसर्गाचे रक्षण करणे अर्थातच मनुष्य प्राण्याचे रक्षण करणे होय. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांना मिळणारं पाणी हे सर्वसामान्यांच्या सहवासातून आपुलकीतून व प्रेमातून उभे राहावे अशी अपेक्षा वन्यजीव प्राणी प्रेमी करत आहेत. बघा हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.